नमस्कार. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेल्दार आपणा सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनापुरी या ठिकाणी आलेलो आहोत. खंडराव महाराजांचं हे दुसरं सासर असं म्हटलं जातं. खंडराव महाराज बाणाईच्या सौंदर्याला भुलले आणि चंदनापुरीत आले अशी एक व्याख्याता आहे. आणि त्यानंतर खंडराव महाराजांनी बाणाईला घेऊन इथून थेट जेजुरी येथे प्रस्थान केलं. संपूर्ण देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. विविध राज्यांमध्ये काल 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक संपन्न झाली. देशामध्ये काल एकूण 57% मतदान संपन्न झालं. आणि याच लोकशाहीच्या उत्सवासंदर्भातील आपण आज या चंदनपुरी गावातील असलेल्या इथल्या जनतेच्या काय मागण्या आहेत, आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि थेट या चंदनपुरी गावातील जनतेशी आज आपण संवाद साधणार आहोत. चला तर जाऊया चंदनापुरीमध्ये. आज आपण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले आहोत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील चंदनपुरी गावामध्ये आहोत. या ठिकाणी काही स्थानिक आहेत जे छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. त्यांना किमान देशाचा पंतप्रधान कोण हवा आहे. काका, तुमचं नाव काय? समाधान जगन्नाथ शेलार. कुठे राहतात काका तुम्ही? चंदनपुरी. आपल्या देशामध्ये आता लोकसभेची निवडणूक संपन्न होते. तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी पुन्हा का? की त्यांनी फार भरपूर काम केलेले आहे जनतेसाठी. जनता त्यांचा विकास करतायत. त्यांनी जनतेचा विकास केला आहे. हा मग ते सांगतो. पुन्हा नरेंद्र मोदी. आणि आता तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जर म्हणून सुभाषबाबा भामरे असतील, तिकडे शोभा बच्चाव असतील, तुम्हाला यापैकी कोण पाहिजे? सुभाष बाबा भामरे. बाबांनी अशी काय कामं केली तुमच्या गावात की? भरपूर काम केलं. आम्हाला आता रेल्वे आता यायला सुरुवात जाऊन राहिली. अजून 1 वर्षात अजून रेल्वे येईल आमच्या गावाकडं. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं असं की मनमाड धुळे रेल्वे तुमच्या इथे येणार आहे. नक्कीच. या ठिकाणी पुन्हा काही नागरिक आहेत, त्याच्याशी संवाद साधूयात. काका, कुठले तुम्ही? आम्ही टाकरखेडा. कुठले? टाकरखेडा. धुळे जिल्ह्यात. कुठं आलंय? धुळे जिल्ह्यात. मला काय बोलता येत तुम्ही सांग. टाकरखेडा गाव, शिंदखेडा तालुका, धुळे जिल्हा. आता तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आता खासदारकीचा निवडणूक संपन्न होणार आहे. तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे? BJP. म्हणजे सुभाष भामरे. हो. बाबांनी तुमच्यावर असे कोणते कामं केले की तुम्हाला पुन्हा बाबाच पाहिजेत? काय बाबा येणार आहेत ना, तेच माहिती आहे ना. लोकांच्या मनात जे असतं तेच येणार ना. म्हणजे पुन्हा बाबाच येणार. हो. नक्कीच. भाऊ, तुम्हाला पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? राहुल गांधी पाहिजे. ते तुमच्याच गावची व्यक्ती आहे, ते म्हणता की नरेंद्र मोदी पाहिजे, तुम्ही म्हणता राहुल गांधी पाहिजे. का असं? नरेंद्र मोदींनी सर्व घाण केलेली आहे, त्याच्याबद्दल राहुल गांधी पाहिजे. तुमचं शिक्षण झालेलं आहे का? नाही, काही नाही झालेलं आहे. मग तुम्ही शिक्षण झालेलं नाही, मग तुम्ही कुठल्या बेसवरती म्हणाल की राहुल गांधी पुन्हा निवडून आले पाहिजे म्हणून? बस आता संपत आहे. नक्कीच. तरुणांच्या भावना देखील आहेत. सुशिक्षित नाहीत, अशिक्षित आहेत, परंतु त्यांची भावना अशी की राहुल गांधी आले पाहिजे. पण राहुल गांधी का आले पाहिजे हे त्यांच्याकडे, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. परंतु आपण जर या धुळे जिल्ह्यातील मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला तर या नागरिकांचं म्हणणं असं की त्यांना पुन्हा एकदा सुभाष बाबा भामरेच पाहिजेत. सोबतच या ठिकाणी एक जय मल्हार अमृतुल्य आहेत, त्या ठिकाणी एक मावशी बसलेल्या आहेत. मावशींशी संवाद साधूयात. एकांतात बसलेल्या मावशी व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मावशी नमस्कार. काय नाव मावशी तुमचं? अलकाबाई चंद्रभान वाघ. कुठले मावशी तुम्ही? चंदनपुरीचे आहेत. मावशी, तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा निवडणूक होतीये? ते काय आम्हाला कळतं नाही बरं का मला. पण तुम्हाला देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला हे माहिती असेल ना? हा मोदी आहे माहिती आहे. तुम्हाला पुन्हा कोण पाहिजे? मोदी पाहिजे का? पाहिजे आम्हाला कोण पाहिजे? मोदी. अरे वा. भाऊ आम्हाला गरीब लोकांना बहु सवलत दिली आहे. मग एवढं धान्य फुकटचं पगार करेल दे ना गरीबला. आम्हाला खायला नाही भेटतं होतं. हे जो 10 रुपयाचा धंदा करता इथं बसतो आम्ही. मोदी यावाला पाहिजे. मोदीमुळे तुम्हाला काही ना काही थोडंफार मिळालं? सारं आहे आम्हाला मोदीमुळे, एकदम सारं आहे. आणि आता तुमचे जे खासदार आहेत सुभाष बाबा भामरे, हे पुन्हा निवडणुकीला उभे राहत आहे. मग तुमचं म्हणणं काय? सुभाष बाबा भामरे आले पाहिजे की डॉक्टर सुभाष बच्चाव आले पाहिजेत? आता ते काय सांगता येणार नाही मरलं. पण पंतप्रधानपदी तुम्हाला आता जो आपलं चांगलं करी तो जेवायला पाहिजे. बरोबर. बाबा खूप वेळापासून बोलताय. बाबा, पंतप्रधान कोण पाहिजे तुम्हाला? आम्हाला मोदी साहेब पाहिजे. आणि खासदार म्हणून कोण पाहिजे? सुभाषराव भामरे. बाबांनी काय कामं केले तुमच्या गावात? आमच्यासाठी प्रत्येक कामे केले आहेत.
कारण कसे त्यांनी जरी 5 वर्षात असे काही कामं केले की मोदी लाट आली म्हणजे मोदी यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आमचं. की जो तो म्हणतोय की मोदीलाच पुन्हा आली पाहिजे, कारण त्यांचा झालेला विकास आणि त्यांना मिळणाऱ्या सवलती यामुळे पुन्हा एकदा जनतेच्या मनामध्ये मोदी घर करून आहेत. सोबतच येत्या काळामध्ये ते डॉक्टर सुभाषबाबा भामरे हे देखील त्यांच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही मावशी आहेत, कदाचित ते त्यांचं या ठिकाणी नवस पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. आजी, कुठल्या आजी तुम्ही? मला सांगता नाही येत दादा, बैरी आहे मी. आजींना ऐकू येत नाही. मावशी, कुठल्या मावशी तुम्ही? इथलेच आहे. आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होणार आहे, माहिती का तुम्हाला? ते काहीच माहिती नाही मला. पण देशाचा पंतप्रधान कोण हे माहिती का? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. बरोबर मावशी. मग तुम्हाला काय वाटतं, परत नरेंद्र मोदी आले पाहिजे की राहुल गांधी आले पाहिजे? यायला पाहिजे कोण आलं पाहिजे? नरेंद्र मोदी. का आले पाहिजे काही सांगता येईल? ते सगळ्यांचे मायबाप आहे. सगळ्यांचे मायबाप आहे. हा. तुम्हाला कुठल्या सवलती मिळाल्या का मोदी साहेबांकडून? भेटले. काय काय भेटलं काही सांगता येईल? त्या काय अन्य धान्य भेटतं आणि काय ते गॅस भेटला. आपल्याला अन्य धान्य जर वर्षानुवर्षे फुकट भेटतं, तेवढं बी गण झालं. घर भेटलं. घरकुल भेटलं तुम्हाला? हां. अरे वा. आणि अजून त्यांच्याकडनं काय अपेक्षा, तुम्हाला काय मिळालं पाहिजे? आमच्या अपेक्षा अशी आहे का आम्हाला पगार चालू करायला पाहिजे. तो पगार तुम्ही जेव्हा 60 वर्ष पूर्ण कराल तेव्हा 100% तो पगार चालू होणार. त्या व्यतिरिक्त अजून काय अपेक्षा? तेवढीच अपेक्षा पगाराची. आणि मंदिर चांगलं बांधायला पाहिजे. आणि आमचे जे आहे आम्ही कामधंदा करतो इथं ते आम्हाला भेटायला पाहिजे. बस तेवढी आमची विनंती आहे. मावशी, तुमचं नाव काय? माझं नाव ताराबाई आहे. पूर्ण नाव? ताराबाई नाना उमप. राहणार इथलेच आहे. चंदनपुरीचे. मावशींचं जरी शिक्षण झालेलं नसलं, चुल्यावरती जरी स्वयंपाक करत असतील, परंतु त्यांना नरेंद्र मोदींच्या माध्यमातून गॅस मिळालेला आहे. ते याच ठिकाणचे रहिवासी आहेत. सोबतच या ठिकाणी काही मावशी आहेत जे या ठिकाणी छोटा मोठा लोकांकडून तुटपुंजी मदत मागून आपला उदरनिर्वाह करतात. मावशी, नाव काय तुमचं? कलाबाई भगवान शिंदे. कुठं राहणार आहेत तुम्ही? रावागाव नाका कॅम्पात. कॅम्पात राहतात. आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होती. आता सध्याचे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध चांगलं करायला लागला. मोदीच भगवंतानं यावा आणि मोदी पडावाच नाही. समजाचा मोदी मायबाप आहे. आमची बी अपेक्षा तीच आहे. आम्हाला पगार आहे, आम्हाला घरकुल आहे, आम्हाला समजा दिलं मोदीनं. जागा दिली स्वतःची राहायला. म्हणजे समाजात मान सन्मान तुम्हाला मिळाला. हा, मोदी चांगला आहे बिचारा. पगार बी चालू आहे आमची मोदीच्या आशीर्वादानं. भगवंत देव माणूस आहे तो. तेच यावा पुढं, ते सुखाचा राहावा माझ्या अंबिकानं. नक्कीच आई अंबिका माता त्यांना सुखानं ठेवावी, पुन्हा मोदी सरकार या राज्यामध्ये यावं, देशामध्ये यावं असं मावशींची अपेक्षा आहे. सोबतच या संदर्भातील या संदर्भातील आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी सातत्याने करीत आहे. आज आपण चंदनपुरी गावातील असलेल्या खंडेराव महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात आहोत. आता आपण थेट गावामध्ये जाणार आहोत आणि इथल्या गावातील नागरिकांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत या आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर जाऊया थेट गावामध्ये. आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज गेल्या 3 ते 4 वर्षापासून करत आहेत. विविध मतदारसंघामध्ये प्रबंधभूमी जनतेचा कौल जाणून घेत आहेत. त्या संदर्भातील कौल आज आपण चंदनपुरी गावात घेणार आहोत. या ठिकाणी मावशी बसलेल्या आहेत. मावशी, काय नाव तुमचं? वंदना सोनवणे. कुठले राहणार तुम्ही? चंदनपूर. आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होणार आहे, माहिती काय त्या संदर्भात? त्याच्याबद्दल माहिती. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर पुन्हा कोण पंतप्रधान झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तसं नाही सांगता येणार आम्हाला. मावशींना त्या संदर्भात मावशींना सांगता येणार नाही, त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना त्या संदर्भातली कल्पना नसावी. काका आहेत, व्यावसायिक आहेत. काका, काय नाव तुमचं? लोटन भगवान. किती वय आहे काका तुमचं? 80 वर्ष वय आहे काका तुमचं. आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होणार आहे. कोण पाहिजे आपल्या देशाचा पंतप्रधान? मोदी. नरेंद्र मोदी. त्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय 10 वर्षापासून अन्न फुकट, पगार फुकट, काय पाहिजे आणखी? शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे, गोरगरीब जनतेला पगार, धान्य फुकट, गरिबांना
योजना फुकट, घरकुल फुकट, मग काय पाहिजे आणखी? आता खासदार म्हणून सुभाष नाना भामरे आता उभे राहत आहे खासदारकीला. कोण खासदार पाहिजे तुम्हाला? सुभाष नाना सुभाष भामरे. कोण पाहिजे? सुभाष भामरे. बाबांनी काय कामं केली तुमच्या गावात? त्यांनी नाही केलं, पण त्यांनी पाठिंबा दिला ना लोकांना. नाही जा आमच्या गावात काम केलं, पण ठिकाणी काम केलं आहे. म्हणजे तुमच्या गावात त्यांनी विविध विकास कामे केली. काम केलं नाही, पण तरी तो पाहिजे. सुभाष नानाच पाहिजे तो. हा. नक्कीच. जरा वय वर्ष 80 असलेल्या बाबांचं मत असं आहे की त्यांना पंतप्रधानपदी मोदीच पाहिजे, सोबतच त्यांना खासदार म्हणून सुभाष बाबा भामरेच पाहिजे. गावाच्या वेशीमध्ये आपण आता आलेलो आहोत. चंदनपुरी गावाच्या वेशीवरती आता आपण आहोत. या ठिकाणी बघाल तर माझ्या उजव्या बाजूला 2 वयोवृद्ध बाबा बसले आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. बाबा नमस्कार. काय नाव बाबा तुमचं? भगवान नारायण ठाकूर. चंदनपुरीचेच का? हा, चंदनपुरीचे. हा आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होणार आहे. हा हा माहिती का त्या संदर्भात? हा, मग माहिती आहे ना. देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे? नरेंद्र मोदी. देशाचा विकास होतोय ना, त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनाच मतदान करू बा. आणि खासदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? सुभाष भामरे. म्हणजे तुम्हाला खासदार कोण आहे हे सुद्धा माहिती आहे? माहिती आहे. हा. बाबा तुमचं वय किती बाबा? 64. 64 वय. मोदी सरकारने कोणकोणते विकास कामं केली काय माहिती का तुम्हाला? विकास कामं म्हणजे धान्य फुकट, गोरगरिबांना पगार वगैरे असं सर्व भेटताय बा सुविधा. असं तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ मिळाला का आतापर्यंत? योजना म्हणजे योजना वगैरे काही नाही बा, पण आम्ही मतदान कमळलाच करू बा. असं आधीपासून कमालच मतदान करा. हा हा. काय कारण असलं पाहिजे जेव्हा जो पावतो म्हणतोय तुमच्या चंदनपुरी गावामध्ये की नरेंद्र मोदी झाले पाहिजे म्हणून? देशाचा विकास होतोय ना, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी शिवाय हेच नाही बा. म्हणजे नरेंद्र मोदी शिवाय पर्यायच नाही. बाबा काय नाव तुमचं? शेख गुलाब शेख अली. अरे अस्सलाम वालेकुम. सलाम. कैसा लग रहा है आपको आज? अच्छा लग रहा है, एकदम मस्त. मौसम कैसा है आज मालेगांव का? मौसम तो बहुत धूप है, 40-45 डिग्री चल रहा है. अपने देश में इलेक्शन चालू है बराबर. नरेंद्र मोदी एक जगह पे खड़े और राहुल गांधी जी एक जगह पे खड़े. आपको पंतप्रधान कौन चाहिए आपको? पंतप्रधान तो वो नरेंद्र मोदी चाहिए. नरेंद्र मोदी चाहिए. क्यों? सबका साथ, सबका विकास कर रहे हो, कल्याण योजना पहुँचा रहे हैं, सबको दे रहे, गरीब लोगों को भी साथ दे रहे. हर हिंदुस्तान में फ्री में राशन बांट रहे कोरोना के बाद से. तो इससे हम चाहते हैं कि वो गरीबों को पगार भी चालू हो गया है. सब हम चाहते हैं कि वही आए तीसरी बार भी नरेंद्र मोदी आए. नरेंद्र मोदी जाए. अपने यहाँ पे खासदार सुभाष नाना भामरे और एक जगह पे डॉक्टर शोभा बच्चा है. आप इन दोनों में से किनको चुनना चाहेंगे आप? भामरे को, सुभाष भामरे को चुनना चाहेंगे. बाबा ने क्या ऐसा किया कि आप उनको ही मतदान करने वाले? हमारे गांव में तो कुछ किए नहीं है वो, लेकिन फिर भी हम चाहते हैं कि वही आए, बाबा आए. बाबा ही आए. और नरेंद्र मोदी जी पंतप्रधान कैसे है? नरेंद्र मोदी आज कोई पत्थर भी खड़ा कर देंगे तो भी आज चुन के आ सकता है. बघितलं असेल सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी. सोबतच जो पाहतो म्हणतो नरेंद्र मोदी आला पाहिजे. पण नरेंद्र मोदी का आला पाहिजे हा प्रश्न आपण त्यांना विचारला नहीं. बाबा नरेंद्र मोदी फिर से क्यों आना चाहिए? उन्होंने तो आपके मतलब आपका जो धर्म है उसके यहाँ पे उन्होंने तो 3 तलाक का जो सब्जेक्ट था उन्होंने वो लागू किया. ये आपको एक्सेप्ट था क्या? हाँ, लागू किया वो तो बहुत अच्छा किया है वो जो किया है, क्योंकि जो मोहम्मदन थे मुसलमान वो पहले शादी कर लेते तलाक दे देते थे, फिर दूसरी कर देते तलाक दे देते. इसके लिए जो प्रबंधन किए नरेंद्र मोदी के बहुत आभार है हम लोग. मतलब आपके हिसाब से फिर से आना चाहिए. 3 तलाक का भी विषय लिया होगा फिर भी आप उनको ही चुनेंगे? हाँ, उनको ही चुनेंगे प्रबंध. हा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आहे. परंतु बाबा जे बाजूला बसले जे म्हणताय की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आले पाहिजे. बाबा तुमच्या कुटुंबातील असा कोणी व्यक्ती ज्याला नरेंद्र मोदींमुळे फायदा झाला असेल, कोणी नोकरी लागली असेल, कोणाला काही योजनेचा लाभ झाला असेल, अशी कोणती गोष्ट तुमच्या घरात घडलेली आहे का? माझे दोन्ही मुलं नोकरीला आहे बा. एक आर्मीमध्ये आहे आणि एक SRP आहे. म्हणजे तुमची दोन्ही मुलं देशाची सेवा करताय? बिगर पैशाचे लागलेले आहे. बिना पैशांचे लागले? हा, बिगर याचे. आधीच्या काळात पैसे दिल्याशिवाय काम होत नव्हतं, पण ते बिगर याचं लागून गेले. असं कधी लागले काका तुमचे दोन्ही मुलं? आता एकाला 5-6 वर्ष झाले, एकाला 10 वर्ष झाले. असं आर्मीमध्ये जोधपूरला आहे, जोधपूर राजस्थान. हा, दोन्ही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी? वेगळं, एक कोल्हापूर एक जोधपूर.
काका, जे आधीचे आर्मी मॅन होते असं म्हणायचे की त्यांना योजनांचा लाभ मिळत नव्हता, ते देशाच्या सीमेवरती खूप काही दिवस उपाशी तापाशी राहायचे. पण नरेंद्र मोदी आल्यापासून बहुतेक आर्मी जवान जे असतील त्यांचं जीवन राहणीमान सुधारलेलं आहे. नरेंद्र मोदींबद्दल तुमच्या त्या संदर्भातली काय एखादा अनुभव आहे का? हा, ते देशाच्या विकासासाठी आणि त्यांना आर्मीवाल्यांना बी सुविधा भरपूर भेटत आहे बा. आणि त्यांचं जीवन बी आता सुखीच आहे. बॉर्डरवर बी राहिलं त्यांना जेवण वगैरे व्यवस्थित भेटतं बा. असं आणि दुश्मनाकडून काहीच भीती नाही. नाही, काहीच भीती नाही. असं नक्कीच बघितलं असेल, बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची दोन्ही मुलं देशसेवा करतात, परंतु देशसेवा करत असताना देखील त्यांना बॉर्डरपासून सुद्धा त्यांना कुठल्याच सुखसुविधा असतील काही असेल त्यांना कुठल्याच गोष्टींचे कमतरता नाही. पण आज देशसेवेसाठी ते एक निर्भीड निष्पक्ष उभे आहेत. त्यामुळे बाबांच्या मनातला आनंद आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे बाबा पुन्हा एकदा म्हणतात की सबका साथ सबका विकास. सोबतच या ठिकाणी काही महिला आहेत, एक आजी उभे आहेत. आजी थांबा, आजी घाबरताय बोलायला. परंतु आपण चंदनपुरी गावातील सर्वसामान्य जनता असेल, या सर्वसामान्य जनतेचा आपण जनतेकडून हे सर्व जाणून घेणार आहोत. या ठिकाणी एक व्यावसायिक आहेत, ते या ठिकाणी व्यवसाय करताय. काका, काय नाव काका तुमचं? माझं नाव योगेश सोनवणे. काय व्यवसाय करता काका तुम्ही? हे काय बरं विकायचं काम करतात. काका, देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होती. कोण झालं पाहिजे पंतप्रधान आपल्या देशाचा? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींनी असं काम केलं, ते डायरेक्ट राम मंदिर तयार करून आत्तापर्यंत कोणावर झालं नसतं, ते मोदींनी केलं. नक्की सर्वात मोठा विषय म्हणजे की गेल्या 500 वर्षापासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा विषय त्यांनी मार्गी लावला आणि आज आपण रामनवमी साजरी करतोय. या ठिकाणी एक मावशी आहेत, मावशींची संवाद साधूयात. मावशी नमस्कार. बोला बोला, घाबरू नका. काय नाव तुमचं? निर्मलाबाई पगारी. काय काम करता मावशी तुम्ही? आम्ही काय पोरं हातमजुरीनं करतो, आम्ही काहीच काम नाही करतो. मला पगार नाही, काहीच नाही शिव. काहीच नाही? कागदपत्र 3 दाखवाय, मला पगार पाणी काहीच नाही. देशना पंतप्रधान कोणचे माहिती का? मला पोरं गरीब शेत असते. मोदी शे ना, मोदी सरकारचे. त्याच्याकडून काय अपेक्षा तुम्ही वाल्या? मला काहीच नाही बा अपेक्षा, फक्त पगार पाणी. मला पोरं सुखी पाहिजे, मला हेच पाहिजे. पोरं सुखी होती, तुम्ही सुखी वशात, पण तुमले देशना पंतप्रधान कोण पाहिजे? मोदीच पाहिजे. कोण पाहिजे? मोदीच पाहिजे. म्हणतात की तुम्ही नरेंद्र मोदीच पाहिजे. का पाहिजे नरेंद्र मोदी परत? चांगलं करस ना होतं, देशनं बी चांगलं करस, लोकांना चांगलं करस. मावशींना जरी योजनांचा लाभ भेटला नसेल ना, मावशींचं शिक्षण जरी कमी असलं, कुठल्या योजनेचा जरी लाभ भेटलेला नसेल, आणि विशेष म्हणजे आचारसंहितामुळे मावशीं जरी काम थांबलेलं असलं, परंतु मावशींच्या तोंडी देखील फक्त नरेंद्र मोदीच आहेत. का असावेत हे माहिती नाही, परंतु आपण सर्वसामान्य जनतेकडून ह्या गोष्टी सगळ्या जाणून घेणार आहोत. मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव मावशी तुमचं? शोभाबाई शेलार. शेलार. मावशी इथंच राहणार आहे तुम्ही? हो. आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होती. नरेंद्र मोदी, राहुल गांधी उभे आहेत. मोदी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. का मोदी साहेबच का? साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. दादा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मोदी असं नाही घडलं कधी, निवडून आणा मोदी. असं नाही घडलं कधी, निवडून आणा मोदी. मोदी मोदी मोदी. मावशी, तुम्ही प्रश्न विचार आधी सांगितलं मोदीच आले पाहिजे. का आले पाहिजे मोदी? आमचा भारतचा बाप आहे तो. भारताचे बाप आहे, आमचे बाप आहे, त्याचे समजून घ्या. देव आहे, भगवंत. आम्हाला गरिबाला सगळी योजना आहे. तांदूळपासून, गहूपासून, सगळे पगारपासून, सगळी घरकुलपासून सगळी योजना आहे. गॅसपासून सगळी योजना आहे. कुठं असं नाही आहे काय आतापर्यंत आम्हाला काहीच मिळालं नाही. जेव्हापासून मोदी साहेब आहे तेव्हापासून आम्हाला सगळी योजना आहे. शेती आहे की तुम्हाला? हो. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होतात. तुमच्या खात्यावर होतं का जमा? आधी व्हायचं का असं कधी? कधीच नाही, मिळालंच नाही कधी. आधी काय व्हायचं? आधीच्या काळात मोदी येण्याच्या अगोदर काय व्हायचं? सगळं खाऊन घ्यायचं. आणि आता? आता मोदी बाबा सगळं गरिबाला मिळून देतो. म्हणजे मोदीमुळे तुमचा बी विकास झाला, गोरगरीब जनतेचा विकास झाला, गरिबांना घरकुल भेटलं, राशन भेटलं, सगळं भेटतं. आमच्या गावाला कोणतं असं काही कमी नाही. आमची ग्रामपंचायत चांगली, आमचा मंत्री चांगला, आमचा मोदी बाबा चांगला. खासदारकीसाठी आता सुभाष बाबा भामरे उभे आहेत आणि एकीकडे डॉक्टर शोभा बच्चाव उभे आहेत. तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे? शोभा बच्चाव पाहिजे की सुभाष बाबा भामरे पाहिजे? सुभाष भामरे दादा आगे बढो. म्हणजे वरती मोदी पाहिजे आणि खासदार म्हणून सुभाष भामरे. मावशी
बोलायच्या आधीच मावशींचे उत्तर खूप असे एकदम कॉमेडी उत्तर आहेत. मावशी कदाचित एखाद्या राजकीय पक्षाच्या नेता असल्या पाहिजेत. मावशी, कुठल्या पक्षाशी तुमचा संबंध आहे का? मंत्री साहेब दादा भुसे, एकनाथ शिंदे साहेब, मोदी साहेब बी आहे अजून. नक्कीच मावशी, फक्त मावशींच्या मनात एकच आहे की नरेंद्र मोदी आले पाहिजेत. बाजूला मावशी उभे आहेत. मावशी, काय नाव मावशी तुमचं? अरे बोला बोला बोला, घाबरू नका, घाबरू नका. घाबरण्यासारखं काही नाही. आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होती, म्हणजे पंतप्रधान निवडला जाईल, त्याआधी खासदार निवडला जाईल. खासदार तुमच्या आता लोकसभेचे खासदार सुभाष नाना भामरे आहेत आणि आता त्यांच्या विरुद्ध दिशेने डॉक्टर शोभा बच्चा उभे आहेत. तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे? सुभाष भामरेच पाहिजे. सुभाष भामरेच पाहिजे. आणि आपला पंतप्रधानपदी मोदी पाहिजे. मोदीच पाहिजे. कोणीच नाही पाहिजे आम्हाला. मोदींकडून तुम्हाला काही लाभ भेटला? आम्हाला असा पंतप्रधान आगे बी झाला नाही मागे बी झाला नाही. मोदी म्हणजे एक देव आहे, भगवान आहे. गरिबांची खूप काळजी करतो, गरिबांची जास्त काळजी घेतो. आणि तुम्हाला मोदींकडून काही फायदा भेटला का मावशी? मग भेटला आहे ना. काय भेटलं? भेटला आहे, गॅस भेटला आहे. दुनियाला भेटलं तर आपल्याला पण भेटेल, कधीतरी दुनियाला भेटलं तर आपल्याला पण भेटेल ना. योजना या तांदूळ गहू सगळं भेटतं ना. हो, सगळं भेटतं. इकत धान्य घ्यायचं काम नाहीये. हो, तेवढं आम्हाला ते खायला काम पडतं ना. सगळं फ्रीमध्ये भेटायला लागलं. जेव्हापासून मोदी आले तेव्हापासून सगळ्यांना सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये भेटायला लागल्या. अशा सर्वसामान्य जनतेच्या मनातल्या या भावना आहेत. मावशी, काय नाव मावशी तुमचं? इंदुबाई जयराम वाघ. मावशी, आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होती. एकीकडे नरेंद्र मोदी साहेब आहेत, एकाकडे राहुल गांधी आहेत. तुम्हाला काय वाटतं देशाचा पंतप्रधान? पाहिजे मोदी साहेब. मोदीच पाहिजे तुम्हाला? आम्हाला मोदी साहेबांनी आम्हाला भरपूर केलेले, अन्नधान्य पैसे करोनामध्ये आम्हाला मोदी साहेब कामात आलेले आणि आम्हाला मोदीच पाहिजे. मोदी साहेबच पाहिजे. आम्हाला मोदी पगार चालू आहे का मावशी? आम्हाला पगार आहे भरपूर काही, त्याच्या जीवात खातो आम्ही. धान्य अन्य मोदी साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला तेच पाहिजे. कुटुंबातला एखादा व्यक्ती नोकरीला आहे? कोणीच नाही नोकरीला. शेती आहे तुम्हाला? काहीच नाही, हातावर आहे आम्ही. हातावर आहे तरी तुम्हाला नरेंद्र मोदी? आम्हाला मोदी साहेबच पाहिजे. मोदीशी एक प्रकार, मोदी म्हणजे मोती आणि मोतीशी एक प्रकार. मोदी साहेब म्हणजे मोतीच. मोदी म्हणजे मोतीच आहे. कोहिनूरचा हिरा. कोहिनूरचा हिरा. जगाचे आई बाप तेच आहे. करोनामध्ये आम्हाला कामात तेच आले. सगळ्यांना पोटभरी खाऊन घातलं आणि राम मंदिर बनवलं. देव त्यांनी आणला आणि तो देवच आहे म्हणून देव आला. मोदी साहेब देव आहे म्हणून देव आणला. आमच्यासाठी देवच येते. या ठिकाणी वेगळा विषय आलाय राम मंदिराचा. आपण राम मंदिरासंदर्भातली माहिती जाणून घेऊया. मावशी, तुम्ही राम मंदिराबद्दल बोलले. गेल्या 500 वर्षांपासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा विषय नरेंद्र मोदींनी मार्गी लावला. काय वाटतं? काय तुमच्या एक हिंदू धर्मातल्या महिला आहेत तुम्ही, काय तुमच्या भावना आहेत? एकदम आम्हाला आनंद वाटला. साहेबांनी जर ते मंदिर बनवलं एकदम आम्ही आनंदात आहे. आणि साहेब इतक्या लीडवर येतील ना, तो कोणाची ताकद नाही साहेबांना बरोबरी करायला. आजी, त्यांनी काय केलं? त्या खासदार होते ते पहिले, ते त्यांनी काहीच केलं नाही. आमचे मोदी दादाने केले सगळं. एवढं राम मंदिर आणलं त्यांनी, सगळं केलं. तुमच्या मनात राम? तुमच्याही मनात राम? राम राम राम. माझे मोदी दादाने राम आणला तर आम्हाला इतका आनंद झाला ना. ते सोनं नाण्याची आम्हाला गरज नाही. सोन्या नाण्याची गरज नाही आम्हाला. पण मोदी दादा येतील म्हणजे येतील. मावशीने सांगितलं दिवाळी साजरी केली. मावशी, काल रामनवमी संपन्न झाली संपूर्ण देशामध्ये. तुम्ही दिवाळी साजरी केली म्हणताय? दिवाळी सारखंच झालं ना. मग तसंच केलं आम्ही. दिवा लावायचं, सगळं पुरणपोळ्या सगळं केलं. खूप आनंद झाला ना. मोदी साहेबने एवढं 500 वर्षांपूर्वीचा प्रलंबित असलेला राम मंदिराचा विषय नरेंद्र मोदींनी मार्गी लावला. त्याला वर्षपूर्ती काल पूर्ण झाली. रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण भारत देशामध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. या चंदनपुरी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहेत. यांच्याकडे बघितलं, त्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे. कोणीही व्यक्ती नोकरीला नाही, कोणीही व्यक्ती उच्च पद अधिकारी नाही, कुठलाही व्यक्ती राजकीय क्षेत्राशी म्हणजे संबंधित नाही. असं असताना देखील
या सर्वसामान्य महिलांच्या मनामध्ये एकमेव असलेला व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना खासदार म्हणून कोण पाहिजे तर सुभाष नाना भामरेच पाहिजे. त्यांना राहुल गांधी कोण हे माहिती नाही. डॉक्टर शोभा बच्चाव असतील, यांच्या संदर्भातील त्या महिला असून देखील त्यांना डॉक्टर शोभा बच्चाव कोण हे त्यांना माहिती नाही. परंतु देशाचा पंतप्रधान हा नरेंद्र मोदीच पाहिजे आणि आपल्या लोकसभेचा मतदारसंघाचा खासदार हे सुभाष नाना भामरेच पाहिजे असं या महिलांचं मत आहे. गावातील अजून देखील काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया प्रबंधमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता आपण थेट गावातील मुख्य चौकात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चंदनपुरी गावामध्ये आज आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. गावामध्ये एका बाजूला वयोवृद्ध महिला बसलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी गावातील काही तरुण पण आहेत. त्या तरुणांशी बी देखील आपण संवाद साधूयात. या ठिकाणी दादा बसले, त्यांच्याशी संवाद होतात. दादा, काय नाव तुमचं? कुणाल दिलीप दुबे. आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक संपन्न होती. एकीकडे राहुल गांधी आहेत, एकीकडे नरेंद्र मोदी आहेत, एकीकडे राहुल गांधी आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे? मोदी. काय असं मोदीमध्ये जो पाहतो मोदी 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 मोदी? आता ते हिंदुत्वासाठी लढत आहे ना. तरुणांसाठी काय करतायत? तरुणांसाठी पण चांगल्या योजना आणलेल्या ना त्यांनी. कोणत्या योजना आणल्यात? तरुणांसाठी फार चांगलं आहे. त्यांनी शिक्षणासाठी लोन वगैरे ते पूर्ण मदत करत आहे ना. खासदार कोण पाहिजे तुम्हाला तुमच्या लोकसभेचा? कारण आता एकीकडे डॉक्टर शोभा बच्चाव आहेत, डॉक्टर आहेत त्या, आणि एकीकडे सुभाष बाबा भामरे आहेत. तुम्हाला कोण तुमच्या लोकसभेचा खासदार पाहिजे? सुभाष भामरे तर पाहिजे, BJPचाच पाहिजे, परंतु सुभाष बाबांनी पहिले इथं काहीच काम केलेलं नाही. एवढ्या 10 वर्षात सुभाष बाबांनी काहीच कामं केली नाही? असं नाही, काहीच नाही. एक सुद्धा काम आलेलं नाही इकडं. मग तुमच्या गावात मंदिर आहे खंडरावाचं, तुम्ही मग हिंदुत्वाचा विषय घेतला की नरेंद्र मोदी हिंदुत्वासाठी त्यांनी खूप काही कामं केलेत. काय असं त्यांचं काम तुम्हाला आवडलं नरेंद्र मोदीचं की त्यांनी हिंदुत्वासाठी केलं? त्यांनी 370 रद्द केलं, राम मंदिर उभारणी केली, नंतर असे भरपूर कायदे त्यांनी लागू केले. तुम्ही परत म्हटले की डॉक्टर सुभाष बाबा भामरे नाही पाहिजे, 10 वर्षात त्यांनी काहीच कामं नाही केले. काहीच काम नाही, एक सुद्धा काम नाही. मालेगाव तालुक्यात एक सुद्धा काम आलेलं नाही. मग जर तुमचं शिक्षण किती दादा? 12वी झालेलं. 12वीच झालंय फक्त? पुढे शिकण्याची काही इच्छा नाही, कारण सवलतीच नाही ओपन कॅटेगरीमध्ये. असू शकतं की ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आपल्याला काही सवलती मिळत नाहीत. कॅटेगरीवाले असतात त्यांना सवलती मिळत असतात. परंतु आता एक शेवटचा प्रश्न असा तुम्हाला, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीच. पण नरेंद्र मोदींनी मराठा आरक्षणाला विरोध केला. तुम्ही जनरलमधून आहात. आरक्षणाला विरोधच केलेला नाही मोदींनी. विरोध नाही केला? नाही. आरक्षण काय मिळालं नाही तुम्हाला? आरक्षण आता मोदी त्यांच्या हातात थोडी, संविधान जर असेल तर भेटेल ना. आरक्षण ते मोदींच्या हातात थोडी. नक्की दादाने खूप छान असा विषय मांडला की जे आरक्षण असतं ते नरेंद्र मोदीच्या हातात नाही. संविधानामध्ये जी तरतूद असेल त्या तरतुदीनुसारच तुम्हाला आरक्षण मिळणार आणि येत्या काही दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण 100% भेटणार असं नरेंद्र मोदींनी देखील मागे काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलेलं होतं. या ठिकाणी गावातील काही महिला बसलेल्या आहेत, त्या महिलांशी आपण संवाद साधूयात की महिलांच्या मनातील पंतप्रधान कोण. आपण हा विषय या महिलांशी संवाद साधूया. मावशी, काय चालणं? काय चालणं आपलं मनीस चिकुल चिवडानं काय बनवत राहताय तुम्ही? हे मासाच ना. हा, ते माशांचे मणी आहेत काय? मणी, मासेचे मणी आहेत. काय करावं मग? काय नाव आहे मावशी तुमचं? माझं नाव सुमनबाई दत्तू शिवदे. हे घर तुमचं आहे का? आमचं स्वतःचं घरी आहे. घरकुल आहे वाटतं मावशी? नाही, घरकुल आहे का? नाही, घरकुल नाही. घरकुल नाही का? स्वतःच आहे तुमचं आलं. मावशी, देशामध्ये पंतप्रधान आता निवडला जाणार आहे. लोकसभेची निवडणूक संपन्न होती. लोकसभा म्हणजे खासदार निवडला जातो या निवडणुकीत, बरोबर आहे? तर तुम्हाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी? मोदी पाहिजे. काय मावशी, नरेंद्र मोदी? आपलं मोदी पाहिजे. हा, पण मोदीच का बरं? जो पाहतो मला मोदीच पाहिजे. मग काय करावा? वाचवा असंच आहे ना. मग मोदी. मावशी, 2 मिनिट तुमच्याशी बोलतो मी. काय मोदी मग काय शासे उठसूट मोदी उठसूट काय तो देऊ राहिला ना आपले खायला प्यायला सर, गरीब दुबळाला देऊ राहिला फुगट. हा, मग मावशी तुम्ही पगार भेटस? हा, पगार भेटत. किती भेटस? किती? काय 3 भेटत, 2 भेटतस.
जसं टाकत तसं 3000 2000 हा तर माले बी नाही ना मावशी. मालिनी मग आमले बोई जात्या बोई जात आमले गंजा 3 किराणा विजा 3000 कवत ना मिस्त्री विजा. नाही आम्ही मिसरी नाही नाही मावशी शेती शे का शेती नाही बा, शेती नाही नाही हात वरला शेतस. पण नरेंद्र मोदी तुम्हाला चांगलं काय मग आता काही वाटत नाही. चांगलं म्हणजे चांगलंच करा ना तो आपले सांग. मावशी तुला काय वाटत कोण आला पाहिजे. मोदी काय मावशी त्या बी मोदी तुम्ही मोदी एक तर म्हणा राहुल गांधी पाहिजे. नको बाबा आमले मोदीच पाहिजे. का बरं तुम्ही कोणी सांगे का नरेंद्र मोदी पाहिजे. नाही आमले तो बिचारा फुकट धान्य दी राहना सर परजाले दी राहना आपलेच नाही सरी परजाले दी राहना. तुमचं गाव बीजेपी नसे काय आ? ते कोण कराय ना आमले मोदीच पाहिजे. सगळं असले मोदीच पाहिजे. हा म्हणजे पगार भेटस मावशी. हा पगार शेती शे का शेती शेबर किती शेती 62 गुंठा. मावशी तुम्ही शेती तुम्ही मोदीकडून काही पैसातच का. आम्ही म्हातारा माणसासले मग दिस ना तो. पण मावशी तुम्ही सांग का आपली देशनी परिस्थिती एकदम वाईट शे. कांद्याला अजिबात भाव नाही. आता त्याला आपण काय करसूत. त्याला जबाबदार कोण मग मोदीच ना. हा मोदी काय करी बिचारा ते मोदी काय करी बिचारा ते पंतप्रधानचे ना देशना. मग राहू द्या ना पण देशना राजा राहू द्या ना तरी तोच पाहिजे. हा तोच पाहिजे. शेत मानले भाव नाही ते नको कराय ना शेत माले पण तो आज आमले पगार दी राय ना फुकट धान्य दी राय. कांदाले कवडी मोल भाव 3 किलो कांदा नाशिकले. मग 4 किलो करायत ना पण आमले तोच पाहिजे. बघा माऊली म्हणजे आपण महिलांशी संवाद साधाव. स्वतः शेतकरी बांधवाचे त्यांना शेती आहे. शेतीला कवडी मोल भाव तरी नरेंद्र मोदीच पाहिजे. कांद्याला 4 किलो कांदे तरी नरेंद्र मोदीच पाहिजे. इकडे मावशीने विचारलं घरकुल आहे का नाही आहे तरी नरेंद्र मोदीच पाहिजे. तुम्हाला राहुल गांधी माहिती आहे का मावशी. राहुल गांधी नाही जाऊ द्या. डॉक्टर तुम्ही शोभा बच्चाव माहिती आहे का. डॉक्टर शोभा बच्चाव नाही आत्ताशात ना त्या तुम्हाला जे लोकसभा मतदारसंघ झाला म्हणतोस ना आपण तुम्हाला गावना जसा सरपंच रास ना तसा तुम्हाला त्या जिल्हा नेतृत्व करणार येतस. आणि त्या म्हणतस की मन माहेर मालेगाव तालुक्यातलं शे धुळामधलं मन माहेर शे माले सगळं लोक ओळखतस. काँग्रेसकडनं आता उभे आहेत पण त्यांचं म्हणणं असं की मला सगळं ओळखतस म्हणे. आम्ही नाही कितला का ओळखेत ना पण तुम्ही वैयक्तिक त्यासले ओळखतस का मला. नाही आम्ही ओळखत नाहीत पण आमले मोदीच पाहिजे. तुम्ही डॉक्टर शोभा बच्चाव माहितीच नाही का. नाही मावशी डॉक्टर शोभा बच्चाव यांना ओळखता तुम्ही. नाही तुम्ही मावशी अहो एक महिला आहेत ना तुम्ही. ताई तुम्ही पण एक महिला. हो कधी बघितलंच नाही. नाही आम्ही बघितलं तुम्ही बघितलं नाही. नाही आम्ही टीव्ही बघता का टीव्ही. टीव्ही बघतो पण आम्हाला कामावर जावं लागतं त्याच्यामुळे टीव्ही काय. अरे देवा, म्हणजे तुम्ही डॉक्टर शोभा बच्चाव यांना ओळखत नाही. जाऊ द्या ताई तुम्ही सुशिक्षित दिसतात. किती शिक्षण झालंय तुमचं. 10वी झालंय. आणि तुम्हाला काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे. मोदी सरकार पाहिजे. काय तुम्हाला मोदींकडनं भेटलं असं तुम्ही जो पाहतो मोदीच म्हणताय. मोदीने एवढं केलेलं आहे त्याच्यामुळे ते मोदीच पाहिजे आम्हाला. आजीबाई होता. आजीबाई खूप वेळापासून बोलण्याचा प्रयत्न करताय. आजी कोण पाहिजे. मोदी पाहिजे. का बर. देश वाचवा आणि देश पुढे जावायला पाहिजे मोदीच पाहिजे. राहुल गांधी बी वाचवले. नाही कधीच नाही. एक काँग्रेसवाला 1 नंबरला बाड. अरे बापरे. कारण 1 नंबरला बाड त्या स्वार्थ साधणार असे तर मोदी स्वार्थवाला नाही शे. मोदीला गरजार नाही पाय बाय कपोर नाही कोणीच नाही शे. मोदी हा जरा प्रपंच दाखवणार असे देशना. पण आपला जो राहुल गांधीचे ना तो इंदिरा गांधी ना नातूशी. ना इंदिरा गांधी ना नातू करायला पण लबाड शेत ना त्या सध्या. तुम्ही का इंदिरा गांधी ना राहू दे आमने काळातले आम्हीच वाटेला इंदिरा गांधी लेबी राजीव गांधी लेबी पण नाहीच पाहिजे आमले. तो मुळातून काँग्रेस नाही पाहिजे. काँग्रेस या बांधच उगीस आणि भाऊ जरा वावरसा सत्याला सगळं काँग्रेस जाऊ दे मुळातून जाऊ दे. शरद पवार आपला राज्यातला एक मोठा नेता शरद पवार. अरे बसरा स्वार्थी शेतस. काँग्रेस असरा स्वार्थी शेतस. त्याशी काय इस्टेट जमा काय का. हा घरन घर नोटा भरात. नरेंद्र मोदी इस्टेट कमाडी असं ना मावशी. नाही तो फक्त देश स्वार्थ पाहिरणा. नरेंद्र मोदी स्वतः स्वार्थी नाही शे. कोणीच म्हणणार नाही नरेंद्र मोदीले स्वार्थी. शेतकरी वाटलं असं वाटत नाही का. शेतकरी निसर्ग वाचवायला पाहिजे. निसर्ग पडायचे शेतकरी निसर्ग नसाठी काय करी जनता काय करी निसर्ग ना पुढे. नरेंद्र मोदी जबाबदार नाही निसर्गाला तुमले शेती शे का शेती. नाही शेती नाही शे. कांदाले काहीच भाव नाही मावशी. नाही कराय ना कांदा. ते मावशी
अरे भाऊ 2-2.5 म्हणजे 2-2.5 हजार रुपये क्विंटल आहे की कसा भाव नाही कितला भाव पाहिजे दगडी मालच्या ना एक पोताना 2-2 हजार रुपये हिराणात ना लोक गहू हरभरा आले मकईले या कटाळे गया तर कांदडा काय करता कांदा भावच नाही पाहिजे म्हणजे धान्य विसरे गात लोक हा आणि कांदा लावतस जाऊ द्या तुम्हाला 4 चाकी दाखवत नाही तुम्ही गावगाव फिरतच हा फिरतस आम्ही बसले काय अर्ध भाडं लागत नाही मला पुरस कमीशी अरे बापरे म्हणा 75 वय लागत हा फुकट फुकट कोणी काय आहे सगळं? मोदीने काय राहुल गांधीने काय राहुल गांधी आम्ही ओळखता नाहीत राहुल गांधीला असं कसं म्हणतात नाही आम्ही ओळखता नाहीत तुम्ही टीव्ही पाहतच ना टीव्ही पाहो का ना पाहो आमले काँग्रेस नाही म्हणजे नाही नाही असे नाही आपला देशनं जो पहिला पंतप्रधान होता ना तो काँग्रेसना होता राव देणार भाऊ हे पहिले कसं होतं की घरातून जर व्यक्ती राहणार एक मोठा मानणार आहे ना ते त्याला मानपान देतात आणि तो जर सरळ जनतालेच म्हणजे कसं की त्यांना नायनाट करायला लागा किंवा त्यानं काही प्रपंच नाही पावायला लागा स्वतःनं स्वार्थ पाहायला लागेल काय करत त्या माणूसले हां स्वार्थ स्वतःनंच पाहतच ना त्या बरं मावशी जाऊ द्या आता सगळं वय नाही सगळं तुम्ही सांगा नरेंद्र मोदी पाहिजे राहुल गांधी नाही पाहिजे आता तुम्हाला लोकसभा मतदारसंघ जोशे ना जसे एक प्रत्येक गावना एक सरपंच रास तसं तुम्हाला लोकसभा मतदारसंघांना 2 लोक उभा आहेत सरपंच पदासाठी म्हणजे लोकसभा खासदारसाठी एककडेशे सुभाष बाबा भामरे आणि एककडेशे डॉक्टर शोभाताई बच्चाव या काँग्रेसने आपल्या काँग्रेसचे आहेत आणि सुभाष बाबा भामरे हे भाजपचे आहेत मग शोभाताई बच्चाव आल्या पाहिजेत की सुभाष नाना भामरे आले पाहिजेत भामरे आले पाहिजे पण तुम्ही एक महिला शेतच महिलांना महिला जर विश्वासघात करायला लागेल ती महिलाला काय करा आम्ही ओळखत नाहीत ना तिने कोणता कामं ॲडजस्ट काय काँग्रेसवाला मान जायचं आणि कोणता कामं ॲडजस्ट काय काँग्रेसवाला सांग ना तू ते दे ना आमले जबाब काँग्रेसवालासने काय उन्नती करीता खाडेलचे उलट त्यासने जनताले खड्डामा टाकीस आणि लॉकडाऊनमा जर हा मोदी सरकार नसता त्या अर्ध जग मरी जातं मोदी तळागाळातून खेडापाडातून शहरातून आणि कसं की सैनिकचपासून लक्ष दि राहणं असं कोणी लक्ष दिलं नाही मोदी सरकार नक्कीच मावशी तुम्ही ज्या आमच्याशी बोलल्यात इथल्या ताई बोलल्यात या मावशी बोलल्यात आम्ही तुमचे सर्वांचे आभार आहोत कारण विशेष म्हणजे आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं का प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ही निर्भीड निष्पक्षपणे करत असते कुठल्याही प्रकारची आम्ही तडजोड करत नाही जे असेल ते सर्व काय आम्ही जनतेसमोर निर्भीडपणे मांडत असतो या ठिकाणी एक बाबा आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा काय नाव तुमचं रामदास तुकाराम देवरे पंतप्रधान पदासाठी निवडणूक होती म्हणजे लोकसभेची निवडणूक संपन्न होती तर तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे बाबा आम्हाला भाजपचाच खासदार पाहिजे परंतु ज्या डॉक्टर शोभा बच्चाव ज्या आहेत ज्या काँग्रेसकडून उभ्या आहेत त्या म्हणताय की मी धुळ्याची आहे माझं माहेर धुळा लोकसभा मतदारसंघ आहे तिथली जनता मला ओळखते आणि ते मला निवडून देतील तुम्ही डॉक्टर शोभा बच्चाव यांना ओळखतात का नाही आजपर्यंत नाही ओळखतो आम्ही आणि ते आमच्या गावाला पण त्यांनी पाय बी लावला नाही बाबा तुम्ही म्हटले की तुम्ही डॉक्टर शोभा बच्चाव यांना ओळखत नाही परंतु नरेंद्र मोदीच पाहिजे आम्ही प्रत्येक लोकांशी बोलतोय की नरेंद्र मोदीच का पाहिजे तुम्हालाही का पाहिजे नरेंद्र मोदी म्हणजे असा माणूस आहे स्वार्थासाठी नाही लढणारा तो जनतेसाठी लढणार आहे आणि 370 कलम आजपर्यंत कोणाच्या बापाने हटवली नाही परत राम मंदिर त्यांनी केलं 25 ते 30 वर्ष काँग्रेसवाले राहिले त्यांच्यानं राम मंदिर बी नाही आणि 370 बी झाली नाही पण मोदी असा माणूस देशासाठी झटणारा आणि मरणारा माणूस येतो म्हणून आम्हाला मोदीच पाहिजे आणि त्यांनी एक पण महिना गरिबांना फुकट धान्य दिलं नाही मोदींनी 5 वर्षापर्यंत राशन फुकट दिलेलं आहे आणि प्रत्येक महिलांना करोनामध्ये त्यांनी प्रत्येक महिलांना 500 रुपये दिले आणि फुकट राशन देऊन गोरगरीब काम नसताना 500 रुपये घेऊन खिचडी तेल आणून मोदींनी एवढं केलं म्हणून तुम्हाला परत नरेंद्र मोदीच पाहिजे आम्हाला नक्कीच आपण जर बघत असाल तर सर्वसामान्य जनतेच्या मनातला राजा जो आहे तो नरेंद्र मोदीच आहे आणि या सर्वसामान्य जनतेच्या आपण पुन्हा एकदा परत गावात जाऊन मुख्य चौकात जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधूया चला तर जाऊया थेट मेन चौकामध्ये दुपारचे 12 वाजता आहेत वरती तप्त ऊन आणि या तप्त उन्हामध्ये आज आपण मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गावामध्ये आलेलो आहोत आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता आपण गावातील मुख्य चौकात आहोत एका हॉटेलच्या बाहेर या
एका छोट्याशा सावलीमध्ये इथले गावातील काही तरुण आहेत ते या ठिकाणी विसावा घेत आहेत. या तरुणांशी आपण संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात आणि यांच्या मते देशाचा पंतप्रधान कोण हे आपण जाणून घेणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? पंकज सोनवणे. कुठे राहता दादा तुम्ही? चंदनपूर इथंच. शिक्षण झालं आहे काय? हो. किती शिकलात? ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. देशाची लोकसभेची निवडणूक संपन्न होती. एकीकडे डॉक्टर सुभाष बाबा भामरे आणि एकीकडे डॉक्टर शोभाताई बच्चा दोघं जण उभे आहेत. आपल्या लोकसभेचा खासदार कोण असावा काय वाटतं तुम्हाला? मला तर असं वाटतं ह्या वेळेस लोकसभेसाठी जे सुभाषजी भामरे यांना तिकीट मिळालं ते यावेळेस थांबवायला पाहिजे नव्हतं. यावेळेस मंत्री महोदय भुसे साहेबांचे चिरंजीव आविष्कारजी भुसे यांना धुळे लोकसभेसाठी तिकीट द्यायला पाहिजे होतं. कारण की सुभाषजी भामरे हे ऑलरेडी 2 पंचवार्षिक तिथं लोकसभेतून आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून दिलेलं आहे. यावेळेस युवा नेतृत्व म्हणून आविष्कारजी भुसे यांना तिथून तिकीट मिळायला पाहिजे नव्हतं. कारण की युवा नेतृत्वाची गरज आहे. सुभाषजी भामरे यांचं वय पण झालेलं आहे आणि तब्येतीच्या हिशोबाने त्यांना कुठंतरी थांबवलं पाहिजे होतं. त्यामुळे आविष्कारजी भुसे यांनाच तिकीट पाहिजे नव्हतं. तरीसुद्धा मंत्री महोदय भुसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कारजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे काही आदेश आलेले आहेत की जे कोणी BJPचे युती आहे युतीमध्ये ज्यांना कोणाला तिकीट भेटलं आहे सुभाषजी भामरेंना आम्हाला त्यांना जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकदीने आम्ही त्यांना निवडूनच आणू. परंतु आमची थोडीशी नाराजगी आहे की त्या ठिकाणी लोकसभेसाठी आविष्कारजी भुसे यांनाच तिकीट पाहिजे नव्हतं. तुम्ही म्हणताय की आविष्कार भुसेंना लोकसभेची निवडणूक आपला उमेदवार घोषित केला गेला पाहिजे होता. परंतु पालकमंत्री साहेबांचे जे चिरंजीव आहेत आविष्कारजी भुसे, तुम्ही त्यांचं नाव घेतात, त्या भुसे साहेबांचे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी मालेगाव शहर असेल किंवा परिसरामध्ये भावी खासदार म्हणून बॅनर्स लागले होते. मग माघार घेण्यामागचं कारण काय? माघार घेतला हा विषय नाही आहे. आम्ही मालेगाव तालुक्यातून जे काही युवा मुलं होते लोकांची इच्छा होती की आविष्कार भाऊ हे खासदार बनायला पाहिजे. ही लोकांची जनतेची इच्छा होती आणि हे आम्ही स्वतः बॅनर लावलेले होते. सगळे मुलांनी युवा तरुणांनी शिवसैनिकांनी यांनी आम्ही ते बॅनर लावले होते की आम्हाला आणि धुळ्यातून सुद्धा बॅनर लागले होते, सटाण्यातून बॅनर लागले होते. ही आमची वैयक्तिक इच्छा होती की भाऊ खासदार बनायला पाहिजे नव्हते. आणि माघार घेण्याचं कारण नाही की त्यांनी वरिष्ठांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला वरिष्ठ म्हणजे कोण? वरिष्ठ म्हटलं म्हणजे की जे पण महायुतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील या एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यांनी जे आम्हाला आदेश दिले आम्ही त्या आदेशाचं पालन करू आणि त्या प्रकारे आम्ही पुढे चालू. परंतु आविष्कारजी भुसे ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते का स्वतः? भाऊ इच्छुक असतील असतील ते होते का? होते म्हणजे भाऊ राहणार हा विषय तर आहेच. परंतु आम्ही जे आहे आम्ही एक कुटुंब, आम्ही जे काही युवा तरुण मुलं आहेत, शिवसैनिक आहे, युवा सैनिक आहे, आमची इच्छा आहे आणि आमची इच्छा ते पूर्ण करतील. आम्ही जर त्यांना फोर्स केला की तुम्हाला धुळे लोकसभेतून उभं राहावं लागेल तर समाजसेवासाठी ते आजही तत्पर आहे. या मागेही त्यांनी समाजसेवेसाठी काम केलेलं आहे आणि इथून पुढेही ते करत राहणार. आणि त्याच्यामुळे की लोकसभेचं तिकीट मिळालं म्हणूनच काम करावं असं नाही, तर ते नाही जरी तिकीट भेटलं तरी त्यांचं काम हे चालू आहे आणि इथून पुढेही चालू राहणार. तुमची तळमळ दिसून येते आविष्कारजी भुसे यांच्या संदर्भातील. परंतु आता महायुतीने डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना तिकीट जाहीर केलेले आहे. मग आता तुम्ही सुभाष भामरेंना समर्थन करणार, त्यांना मदत करणार का या निवडणुकीसाठी? युती असल्या कारणाने मंत्री महोदय भुसे साहेबांचे आविष्कारजी भुसेंचे आम्हाला आदेश आलेले आहेत की जे कोणी युतीचं उमेदवार आपल्या लोकसभेत जो कोणी उमेदवार उभा राहील त्यांना आपण पूर्णपणे पाठिंबा द्यायचा आणि त्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचं हे त्यांचे आम्हाला आदेश आलेले आहे आणि आम्ही त्या आदेशांचं पालन करणार आहोत. म्हणजे तुम्ही मोठ्या लीडने त्यांना निवडून देणार? मोठ्या लीडने निवडून देणार. डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? आता त्यांच्याकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात तरुणांकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि धुळे लोकसभेत जे काही मालेगाव तालुक्याचा काही विकास आहे त्याच्याकडे यावेळेस तरी लक्ष द्यावं. गेल्या 10 वर्षापासून मागे मी विरोध करत नाही, परंतु गेल्या मागच्या 10 वर्षात त्यांनी मालेगावकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आम्हाला आविष्कारजी भुसे हेच नेतृत्व आम्हाला धुळे मतदारसंघातून पाहिजे होतं. धुळे लोकसभेत चंदनपुरी गावातले रहिवासी आहात, तुमच्या गावामध्ये विविध विकास कामे झाले असतील. हे खासदार निधीतून होत असतात विकास कामं कुठले बघितले गेले तर. आता तुमचे पालकमंत्री जे आहेत आपले भुसे साहेब यांच्या माध्यमातून काही कामं झाले असतील, परंतु त्याच पद्धतीने खासदार साहेबांनी देखील काही कामं केली असतील ना? खासदार साहेबांचं चंदनपुरीत एकही काम नाही. मी स्वतः सरपंच साहेब विनोददादा शेलार यांच्यासोबत आम्ही धुळ्याला गेलो होतो. सुभाषजी भामरे साहेबांकडे आम्ही निवेदन दिले होते. आम्ही त्यांच्याकडे कामं मागितले होते. आम्ही लिस्ट घेऊन गेलो होतो. 10-12 कामं चंदनपुरीसाठी मागितले होते. परंतु
त्यापैकी साहेबांनी आम्हाला सांगितलं पण होतं की तुम्हाला यातूनचे काही 4-5 कामं आम्ही चंदनपुरीसाठी करून देणार, परंतु त्यांनी ते कामं आम्हाला काही करून दिलेले नाही, आत्तापर्यंत आलेले नाही. मी त्यांचा फॉलोअप मी स्वतः घेतलेला आहे. विनोददादा शेलार सरपंच आहेत, त्यांच्याकडनं मी ते फॉलोअप घेतले आत्तापर्यंत, परंतु कुठल्याही प्रकारचं काम चंदनपुरीत आलेलं नाही. ठीक आहे, काम झालं नाही, आम्हाला त्याबद्दल नाराजगी नाही, परंतु साहेबांचे जे आदेश आहे त्या आदेशाचं आम्ही पालन नक्की करू आणि येणाऱ्या पंचवार्षिकला येणाऱ्या लोकसभेसाठी आम्ही सुभाजी भामरे यांना नक्कीच मतदान करू. धन्यवाद दादा दिलेल्या माहितीबद्दल, संवाद साधल्याबद्दल. इथे पुन्हा अजून काही तरुण आहेत. दादा काय नाव तुमचं? माझं नाव स्वप्नील शंकर आहिरे, स्वप्नील ठाकूर म्हणून गावात ओळख आहे माझी. त्याचप्रमाणे मी एक सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता पण आहे. माझ्या हिशोबाने आज आता पंकज सोनवणे ज्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मी त्याचे खूप खूप आभार आहो की आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्याकडे पाहून का होईना त्यांनी आज जे मतदान करण्याचे निर्णय घेतला त्याबद्दल मी त्याचे खूप आभार आहे. आणि विशेष करून इथले सरपंच विनोददादा शेलार आणि इथले आमदार दादा भुसे साहेब आणि त्यांचा मुलगा आविष्कार भुसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने योग्य अशा पद्धतीने जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्या लोकांनी पण प्रतिक्रिया दिलेली की बुवा आज आपण युतीमध्ये आहोत आणि युतीसारख्याच पद्धतीने हे काम करणार आहोत. मला आठवतं की अटल बिहारीजी वाजपेयी साहेब आणि आपल्या महाराष्ट्रातले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या ज्या मनातल्या ज्या आकांक्षा होत्या की आपला एक हिंदू धर्म एकत्र येऊन एक मराठी माणसाला जी काही गोष्टींची प्रगती मिळावी यासाठी ते दोघंजण ज्या पद्धतीने पुढे आले आणि त्या लोकांनी जी युती केली होती महाराष्ट्रामध्ये म्हणजे ती सत्कर्माची युती म्हणली जाईल. आजच्या युत्या ज्या म्हटल्या जातात त्या दूधकर्माच्या युत्या म्हटल्या जातात. या जनतेला थोड्याशा खटकतात ते, परंतु काही कारणास्तव काही गोष्टी बदलतात आणि त्या बदलाप्रमाणे जसं माणूस बदलू शकतो, कपडे बदलले जातात, तशा पद्धतीने पार्ट्या एकमेकांच्या बदलल्या जात आहे. आज दुःख वाटतं की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या गोष्टी करत होती आज ती शिवसेना शिंदे साहेबांसोबत आहे. त्याबद्दल आम्ही BJPच्या याच्यातून कार्यकर्ता म्हणून नाही पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी सांगतो की ज्या काही गोष्टी घडत आहे तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. राम मंदिर जे 500 वर्षापूर्वीचं जे काही स्वप्न होतं, जे स्वप्न आज भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी पाहिलेलं होतं की आज राम मंदिर बनावं, त्यासाठी BJPचा म्हणजे जी BJP ओळखली जाते की राम मंदिराचा जो मुद्द्यावर केलं होतं तर त्या मुद्द्यानुसार राम मंदिराची स्थापना झाली. त्याचप्रमाणे 370 जी कलम, लोक म्हणतात 370 कलम काय आहे, अहो 370 कलममध्ये ज्या काही गोष्टी घडायच्या, काश्मीरसारख्या आपल्या देशाचा एक अंग आहे भारताचा, तर त्या अंगातून जेव्हा एखादी मुलगी पाकिस्तानचा मुलगा जेव्हा करायचा आणि त्याला भारतीय नागरिकत्व भेटायचं आणि आपल्या भारतातल्या माणसाला तिथल्या मुली करायची परमिशन नव्हती, तिथली शेती विकत घेण्याची परमिशन नव्हती, तिथील जो ब्राह्मण समाज आहे की आज पाहायला गेला तर त्या लोकांच्या काही शेती होती त्या ठिकाणी काश्मीरमध्ये, तर त्या शेती त्यांच्याकडून हिसकवण्यात आल्या. त्या लोकांना आपल्या स्वतःच्या बहुबेटी म्हणजे बहुबेटी वाचवण्यासाठी त्यांना ते स्थलांतर करावं लागलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथील काही नागरिक जे भारतीय आहेत परंतु ते भारतीय असून त्यांना काही गोष्टींचं त्यांना नागरिकत्व त्या ठिकाणी मिळत नव्हतं. ते लोक भारतात आले, त्याच्यानंतरून त्या लोकांना भारतात आल्यानंतर कोणत्या ठिकाणी ते राहत होते, पण स्टेंट लावून राहत होते वगैरे कशा पद्धतीने राहत होते, पण त्या नरेंद्रभाई मोदी साहेबांनी त्यांना चांगल्या पद्धतीने नागरिकत्व दिलं आणि आज ते लोक भारतीय म्हणून जगतात आहे. हे एवढा सगळ्यात मोठा आनंद आहे की भारताचा एक असा कोहिनूर हिरा आहे की तो इंग्रजांनी नेला, परंतु देशातल्या ज्या नागरिकांचा जो मनातला विश्वास मोदी साहेबांवर आहे तो कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहे. आणि त्याचप्रमाणे लोक म्हणतात हा तर चहावाला आहे, आता तर चहावाला पाहत आहे, पुढं गायवाला येईन तर तेव्हा पुढं चित्र अजून वेगळं राहील. त्याच्यामुळं मगापासून हिंदुत्व बोलून दाखवत आहेत. हिंदुत्व हा विषय वेगळा, परंतु देशाचा विकास झाला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यानं बघितलं गेलं तर मोदी साहेबांनी देशाच्या विकासासाठी काय केलं? असं मोदी साहेबांनी जी अमेरिका, जो चीन किंवा कोणताही देश असो तो भारताला दबवत होता, आज अशी कंडिशन आहे की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बऱ्याच देशात जेव्हा आपला पंतप्रधान जातो
तर तिथली छबी बदलून जाते. तिथं जी रोनक येते की रोनक पाहिल्यावर असं वाटतं की मनमोहन सिंग साहेब जेव्हा जात होते तर त्यांच्या पाठीमागे एक जण आधार द्यायलाच जात होता असं वाटत होतं. कारण जो मनमोहन सिंग साहेब रिमोट म्हणून चालवत होते, रिमोट सोनिया गांधीच्या हातात आणि मनमोहन सिंग वेगळं काम करत होते. पण त्याच तसं नाही, मनमोहन सिंगसारखा माणूससुद्धा वेगळा आहे. तो माणूससुद्धा खूप आज आपल्या देशाचा गव्हर्नर म्हणून होते. त्यांचा आर्थिक दृष्ट्याने विचार केला की तो माणूस हुशार होता, त्याबद्दल आपल्याला पद नाही. परंतु तो हुशार व्यक्ती एखाद्या रिमोटखाली जगत असेल तर त्या हुशार माणसाला किंमत शून्य होत असते. त्याचप्रमाणे नरेंद्रभाई मोदी साहेब, शाह साहेब, आपल्या महाराष्ट्राचे फडणवीस साहेब, शरद बावनकुळे साहेब यांनी आणि शिंदे साहेब आणि आता अजितदादा पवार, आपल्यामध्ये जेवढे काही कार्यकर्ते आज म्हणजे जे संघटित आहे देशाच्या विकासासाठी, ज्या काही गद्दारी झाल्या किंवा कोणत्या गोष्टींच्या विरोध गद्दारी असेल, हा विषय सगळा असेल, हे सगळं मान्य आहे. तो गद्दारी ते मागे काही जे घडलं असेल त्याच्यावर आपण पाणी फेडूया आता. पण आता देशाची निवडणूक संपन्न होते, देशात बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, लोकांच्या म्हणजे शेतकरी बांधवांच्या शेतमालाला कवडीमोल भाव आहे. या संदर्भात नरेंद्र मोदींनी काय केलं ते सांगा. दादा, मी लहानपणापासून तुम्हाला शेती आहे? शेती आहे ना. तुमच्या शेती आहे, मध्ये कांद्याला किती भाव आहे सध्या? शेतीचा कांद्याचा भाव हा आयात आणि निर्यातवर डिपेंड असतो. हीच निर्यात गेल्या 6 महिन्यांपासून बीजेपी सरकारने बंद केली ना. कारण पण आहे. हे पहा, जेव्हा देशातच कांदा कधी पिकत आहे आणि तो देशातून बाहेर देशात जाऊ शकतो, परंतु देशातल्या नागरिकांना कधी तो खाण्यासाठी नाही मिळाला, त्याचा भाव कधी जास्त मिळाला तर ती महागाई ठरते. मार्केटला कांदा आहे ना भाऊ 20 रुपयाला 4 किलो मिळतोय. ठीक आहे ना दादा, त्याच्या मागं काही कारण आहेत. हे बा, सगळ्यांनीच कांदा पिकवला तर बाजरी कोणी पिकवणार, गहू कोण पिकवणार, हा पण मुद्दा आहे ना. तुम्ही बाजरीचे गव्हाचे भाव पहा किती वाढत आहे. अहो, सगळ्या गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे. आज तुम्ही मला एक सांगा, ठीक आहे, उन्हाळ्यासारखा कडक हा ऊन पडलेला आहे, त्याच्यानुसार दुष्काळ झालेला आहे. आज आपल्या पूर्ण भारतामध्ये जो काही पाण्याचा अभाव होता तो पाण्याची पातळी कमी झालेली आहे. सगळ्यांच्या गोष्टींचा अभाव घेतला तर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी कडधान्य, धान्य खाण्यासाठी जे योग्य अशा काही गोष्टी आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. कांदा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय नाही आहे. कांद्यानुसार कांदा नसला तरी भाजीमध्ये तरी ती भाजी चविष्ट लागू शकते, परंतु बाजरी आणि गहू हे कधी नाही राहिलं तर नुसतं आपण काय कांदा खाऊन दिवस काढणार आहात? नक्कीच, नुसतं कांदा खाऊन आपण दिवस काढणार नाहीत. दादांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप छान होत्या. त्यांनी बीजेपी सरकारने केलेली कामं जी होती त्या कामांसंदर्भात त्यांनी अधिक माहिती दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार आहे आम्ही तुमचेवाले. आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी सातत्याने गेल्या काही वर्षभरापासून करत आहे आणि सध्या देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. काल देशामधील 102 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका संपन्न मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. याच अनुषंगाने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघ असेल, दिंडोरी मतदारसंघ असेल आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल, या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना कोण खासदार पाहिजे आहेत, अशा सर्वांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आज आम्ही धुळे लोकसभा मतदारसंघातील गावांना भेटी देणार आहोत. सोबतच आज आपण चंदनपुरी गावाला भेट दिली. इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या, विशेषतः महिला माता भगिनींच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. अशाच काही प्रतिक्रिया पुढील गावात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी पाहत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आवाज जनतेचा जनतेपर्यंत ही बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज पाहायला विसरू नका. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीसाठी वैभव आंबरसोबत मी सुनील बेलदार, चंदनपुरी, मालेगाव.